आज आपण गणपती बाप्पांचे आवडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे। ते बनवण्याकरिता आज आपण घरामध्ये उपलब्ध असलेला तांदळाच्या पिठामध्ये असा एक पदार्थ मिसळणार आहोत, त्यामुळे हे मोदक तुटणार नाही किंवा फाटणार नाही। असे भरपूर काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा। सर्वप्रथम तांदळाचे पीठ येथे आपण टाकणार आहोत। त्याकरिता मी येथे 2 वाटी तांदळाचे पीठ हे घेत आहे। असे हे तांदळाचे पीठ बनवण्यासाठी आपल्याला 2 वाटी इतकं रेशनचं तांदूळ घ्यायचं। रेशनचं तांदूळ हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं। जेवढे तांदूळ तुम्ही स्वच्छ धुवाल तितकेच पांढरे शुभ्र हे मोदक बनणार आहेत, त्यामुळे तांदूळ हे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। तांदूळ हे धुताना मात्र चोळून हे धुवू नये। चोळून धुतल्याने त्यातील तांदळातील स्टार्च हा कमी होतो, त्यामुळे मोदकांच्या पिठांचा चिकटपणा हा कमी होतो। तांदूळ हे धुतल्यानंतर हवेखाली पंख्याच्या ठिकाणी सुकवून घ्यायचं। उन्हात मात्र हे तांदूळ धुतल्यानंतर वाळवू नये। ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी येथे साबुदाणा घ्यायचं। साबुदाणा घातल्याने तांदळाच्या पिठाला मस्त असा चिकटपणा येतो, त्यामुळे रेशनच्या तांदळामध्ये अर्धी वाटी हे साबुदाणा टाकायचं। बारीक असं दळून आणायचं किंवा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवायचं आणि पीठ हे तयार झाल्यानंतर बारीक अशा चाळणीने ते चाळून घ्यायचं। साबुदाणे हे चांगलं व्यवस्थित बारीक दळायचं, म्हणजे आपल्याला छान असं पीठ तयार मिळतं। तर इथे आपण सर्वप्रथम कढईमध्ये 1 वाटी येथे मी दूध हे टाकत आहे। त्याचबरोबर ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी हे दूध यामध्ये मी टाकले आणि त्याच वाटी 1 वाटी इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे कुठेही मोदक हे करताना हे बिघडणार नाही। त्यामुळे आपल्याला एकच वाटीचे प्रमाण घ्यायचं आहे। 1 वाटी दुधामध्ये 1 वाटी पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तूप हे टाकायचे। आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकायचं आहे, म्हणजे पाऊण चम्मच मी येथे मीठ टाकले आणि मीठ टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं। मीठ टाकल्यावर मोदकांची चव वाढते। मीठ टाकल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। आता हे पीठ आपल्याला या उकळत्या दूध आणि पाण्यामध्ये हे टाकायचं आहे। पूर्णपणे दूध आणि पाणी हे त्यानंतर पीठ यामध्ये टाकायचं आणि पीठ टाकल्याबरोबर आपल्याला गॅस हे लो हीटवर ठेवायचं। असं हे व्यवस्थित पटपट हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करण्याकरिता अशी एक पळी घ्यायची, ज्यामुळे गुठळ्या हे सहजतेने आपल्याला फोडता येईल। या पिठातील गुठळ्या हे फोडल्यानंतर चांगलं व्यवस्थित हे मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यावर एक वाफ काढायची आहे, पिठाला वाफ द्यायची आहे। त्याकरिता याच्यावर प्लेट ठेवून हे बंद करून घ्यायचं। वाफेवर हे पीठ चांगलं शिजते तोपर्यंत आपण गूळ हे बारीक करून घेऊयात। तर येथे मी अर्धी वाटी गूळ हे ठेचून घेत आहे। अशा खलबत्त्याने मी ते गूळ हा ठेचत आहे। हवं तर गूळ तुम्ही बारीक सुद्धा सुरीने करू शकता किंवा खिसणीने सुद्धा बारीक करू शकता। गूळ हा बारीक झालेला आहे। आता त्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने मी येथे 1 वाटी इतपत गूळ हे घेत आहे। मोदक बनवण्यासाठी एकाच वाटीचे मी येथे प्रमाण घेतलेले आहे। तर गूळ घेतलेला मी बारीक केले, त्याच वेळेमध्ये तांदळाचं पीठ सुद्धा चांगलं शिजलेलं आहे, वाफलेले आहे। आता गॅस हे बंद करून घ्यायचं आणि हे पीठ एकदा चांगलं व्यवस्थित फिरवून घ्यायचं। आता हे पीठ आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला हे उकड मळायला अगदी सोपी होईल। सुरुवातीला हे पीठ गरम असतं, त्यामुळे अगोदर पोटॅटो स्मॅशरनी हे पीठ असं दाबून घ्यायचं। मधला हा व्हिडिओ स्किप झालता, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मला तो व्हिडिओ दाखवता आला नाही। आणि असं हाताला तूप लावून आपल्याला चांगलं व्यवस्थित हे मळून घ्यायचे। असं छान असं पीठ मी हे मळून घेतलेलं आहे।
जर गरज पडली तर थोडंसं पाण्याचा हात लावून हे पीठ तुम्ही असं मळून घ्या। जेवढे हे पीठ तुम्ही चांगलं असं दाबून मळचाल तेवढे मोदक हे आपले छान होतील, छान बनतील। पीठ हे मळून झाल्यानंतर आपल्याला सारण बनवायचं आहे। त्याकरिता कढईमध्ये 1.5 चमचा इतका साजूक तूप, त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकायचं आणि खसखस टाकल्यानंतर आपल्याला लगेचच गूळ हे टाकायचं आहे। आता हा गूळ मंद आचेवर आपल्याला वितळून घ्यायचा आहे। आपल्याला या गुळाचं पाक करायचं नाही। पहा हे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता लगेचच आपल्याला ओल्या नारळाचं खीस यामध्ये टाकायचं आहे। मी येथे 2 वाटी हे ओल्या नारळाचं खीस घेतलेलं आहे। जेवढं तुम्ही ओल्या नारळाचं खीस घेचाल तेवढंच अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचे। तुम्ही वाळलेल्या नारळाचं खीस देखील यामध्ये टाकू शकता, पण ओल्या नारळाचे मोदक हे छान होतात, त्याकरिता मी येथे ओला नारळ घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स केलेलं आहे। फार जास्त हे आपल्याला भाजून नाही घ्यायचं, करपून नाही घ्यायचं। तर लगेचच आपल्याला हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला विलायची पूड येथे टाकायचे। गॅस हे बंद करून घ्यायचे आणि व्यवस्थित हे मिक्स करायचे। आता हे सारण व्यवस्थित असं आपलं बनवून तयार झालेलं आहे। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि आता हाताला थोडंसं हे तूप लावून याचा लिंबा एवढा आपल्याला गोळा हे बनवून घ्यायचे आणि साच्याच्या साहाय्याने हे आपल्याला मोदक बनवायचा आहे। त्याकरिता मी येथे साचा घेतलेला आहे। साच्याला मी आतून हे तूप लावले आणि हा गोळा या साच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने ते दाबून असं प्रेस करायचं। मोदक जेवढं तुम्हाला जाड किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही हे दाब देऊ शकता या साच्यामध्ये हे मोदकाचे पीठ टाकून। तर अंगठ्याला सुद्धा मी येथे तूप लावलेलं आहे आणि ते चांगलं असं मी प्रेस करते। अंगठ्याला हा तूप लावून घ्यायचं म्हणजे अंगठ्याला हे पीठ हे चिटकत नाही आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला या साच्यामध्ये भरता येतं। आता यामध्ये आपण बनवून घेतलेले सारण हे टाकत आहे। जेवढं तुम्हाला हा सारणाचा गोळा टाकायचा आहे तेवढे तुम्ही यामध्ये सारणाचा गोळा हा टाकायचा आणि वरून हे आपल्याला पूर्णपणे तांदळाच्या पिठाने हे बंद करून घ्यायचे। आणि या साच्याच्या बाहेर आलेलं पीठ आपल्याला पूर्णपणे काढायचं आहे आणि अलगद असं साच्यातून आपल्याला हा मोदक बाहेर काढायचा आहे। तर हे पहा आपला मोदक हा छान असा बनवून तयार झालेला आहे। अशा प्रकारे सर्व मोदक मी येथे बनवून घेते। अगोदर सर्व मोदक येथे बनवून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला हे पाण्यावर शिजवायचं आहे म्हणजे या मोदकांना वाफ द्यायचा आहे। तर हे पहा अगोदर आपण चांगले हे मोदक बनवून घेतले। आता या मोदकांना आपण वाफ देऊया। त्यासाठी मी येथे गॅसवर हे पातेलं मध्ये पाणी हे गरम करायला ठेवलेले आहे। पाणी हे गरम झाल्यानंतर त्याच्यावर एक अशी चाळण ठेवायची आणि चाळणीला आपल्याला तूप किंवा तेल लावायचं आहे जेणेकरून हे मोदक चिटकणार नाही। हवं तर तुम्ही अशी चाळण पातेल्यावर ठेवून त्यावर तुम्ही मोदक सुद्धा उकडून घेऊ शकता, पण मी चाळणीला तेल लावून तूप लावून असं मोदक ठेवते आणि मोदक चाळणीला ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हे पूर्णपणे स्लो करायची आहे। स्लो हीटवर हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। हाय हीटवर जर हे मोदक आपण असे शिजवून घेतले, वाफवून घेतले तर हे मोदक तुटू शकतात, त्यामुळे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पूर्णपणे बंद करून घ्यायचे। आता साधारणतः लो हीटवर आपल्याला 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे म्हणजे छान असे हे मोदक वाफवले जातात। 10 मिनिटांनंतर त्याच्यावरचं ताट हे काढले। आता तुम्ही पाहू शकता मोदक हे छान असे वाफलेले आहेत, बनून तयार झालेले आहेत।
आता मी गॅस हे बंद करून घेते आणि मोदक पूर्णपणे थंड करते। आता हे पहा, आपले मस्त असं मोदक बनवून तयार झालेले आहे। यावर थोडीशी तुपाची धार सोडून तुम्ही हे मोदक देवाला नैवेद्यासाठी ठेवू शकता, दाखवू शकता। हे पहा, आपला मस्त असा मोदक असा बनवून तयार झालेला आहे। गणपती बाप्पांकरिता मऊ लुसलुशीत असा मोदक आपण बनवलेला आहे। तर अशा पद्धतीने उकडीचे मोदक गणपती बाप्पांकरिता तुम्ही नक्की बनवा आणि मोदक हे कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।